DJ Moral Stories. श्रीमंत आणि गरिबाची मैत्री. जर तुला या आरशातून बाहेर काढण्यासाठी मला जर माझे प्राणही गमवावे लागले तरी मी ते करण्यासाठी तयार आहे मोहन. कारण की मी आयुष्यामध्ये फक्त एकाच मित्राशी मैत्री केली आहे आणि तो आहे तू. जातो मी. नाही चंदू. ही गोष्ट आहे रेशमपूरमध्ये राहणाऱ्या दोन जिवलग मित्रांची, चंदू आणि मोहनची, जे एकाच शाळेत शिकतात आणि पूर्ण दिवस सोबतच राहतात. एका बाजूला चंदू खूपच चांगल्या विचारांचा आणि प्रामाणिक असतो, तर दुसऱ्या बाजूला मोहन थोडा लोभी आणि स्वार्थी स्वभावाचा असतो. एके दिवशी शाळेतून येताना ते दोघं एका कुल्फीवाल्याजवळ जातात. अरे वा, कुल्फी. मी तर ही कुल्फी नक्कीच खाणार. अरे पण मोहन, आपल्याकडे पैसे कुठे आहेत कुल्फी खाण्यासाठी? अरे यार चंदू, मोहन इथे असताना तू काळजी कशाला करतोस? तू कुल्फी घे आणि ती खाण्याचा आस्वाद घे, समजलं? मोहन चंदूला कुल्फीवाल्याकडे घेऊन जातो. कुल्फीवाले काका, एक केसर पिस्ता आणि एक आंब्याची कुल्फी द्या आम्हाला. ठीक आहे मुलांनो, आता देतो मी तुम्हाला. अरे वा. अरे चंदू, ते बघितलंस का त्या तिकडे सोन्याची फळं असलेलं एक झाड? सोन्याची फळं असलेलं झाड? अरे पण हे कसं शक्य आहे रे? मोहन खोटं बोलून कुल्फीवाल्याचं लक्ष विचलित करतो आणि जेव्हा कुल्फीवाला मागे वळून पाहतो तेव्हा मोहन खूप साऱ्या कुल्फी चोरून चंदू सोबत पळून जातो आणि कुल्फीवाला सुद्धा त्यांच्या मागे पळू लागतो. अरे थांबा. अरे कुठे पळताय तुम्ही दोघे जण? मूर्ख मुलांनो, माझं नुकसान केलं तुम्ही. चंदू आणि मोहन दोघेही जंगलाच्या दिशेने पळत सुटतात आणि तिथे जाऊन ते दोघं कुल्फी खातात. मोहन, ही कुल्फी खाऊन नक्कीच आपल्या पोटामध्ये दुखणार आहे बघ, कारण की ही कुल्फी आपण बेईमानीने मिळवली आहे. अरे यार चंदू, काय तू पण आयुष्यामध्ये आपल्याला काही मिळवायचं असेल तर योग्य किंवा अयोग्य याचा विचार नाही करायचा, समजलं? कधी कधी बेईमानी करूनही पुढे जावं लागतं. हे पूर्णपणे चुकीचं आहे मोहन. आपण जर इमानदारी आणि कष्टाने काम करत राहिलो तर त्याचं फळ नक्कीच एक दिवस आपल्याला मिळणार. मोहन आणि चंदू जेवढे जवळचे आणि जिवलग मित्र असतात तेवढंच त्यांचं वागणं आणि विचार वेगळे असतात. मोहन वेळेनुसार चतुराई आणि फसवणूक करून श्रीमंत व्यक्ती होतो आणि तो शहरातच स्थायिक होतो, तर दुसऱ्या बाजूला चंदू गावातच राहतो. 20 वर्ष निघून जातात. आता मोहन शहरात एक चांगला व्यावसायिक होतो आणि तो त्याची पत्नी निशा, आई वडील आणि छोटा मुलगा टप्पू सोबत एका आलिशान घरात राहत असतो. तर गावातच राहणाऱ्या चंदूचे आई वडील काही वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेले होते आणि तो एकटाच एका मिलमध्ये नोकरी करून आपलं घर चालवत होता. मोहन आणि चंदू दोन्ही जिवलग मित्रांमध्ये आता काहीच संवाद नव्हते. जेव्हा चंदूचे आई वडील आजारी होते तेव्हा त्यांच्या उपचारासाठी सावकाराकडून पैसे घेतले होते आणि ते पैसे फेडता फेडता त्याच्या जवळचे सर्व पैसे खर्च झाले होते. त्याच्या घराचा मालक आलोकनाथ येऊन त्याला सूचना देतो. हे बघ चंदू, जर पुढच्या 10 दिवसामध्ये तू मला माझं भाडं दिलं नाहीस तर मी तुझं सामान आणि तुला दोघांनाही घरातून बाहेर फेकून देईन. ठीक आहे मालक. चंदू आता खूप घाबरला होता. अरे देवा, मी आता काय करू? कुठून जमा करू इतके सगळे पैसे? काहीही झालं तरी मला घराचं भाडं द्यावंच लागणार आहे, नाहीतर इतक्या भयंकर पावसाळ्यामध्ये मी बेघर होऊन इकडे तिकडे फिरत राहावं लागणार मला. एक काम करतो, उद्या मालकांकडे जाऊन काही पैसे उसने मिळतायत का हे बघतो. त्यांना सांगतो नंतर पगारातून कापून घ्या. चंदू आपल्या मिलच्या मालकाकडे दुसऱ्या दिवशी पैसे मागायला जातच असतो. तेवढ्यात अचानक मिलला आग लागते आणि संपूर्ण मिल चंदूच्या डोळ्यासमोर आगीने उद्ध्वस्त होऊन जाते. नाही. बिचाऱ्या चंदूच्या आयुष्यात आता संकटांचं सावट येऊ लागलं आणि ह्या संकटाने त्याला चारही दिशांनी घेरलं. आता मी माझं पोट कसं भरणार? माझी तर नोकरीही नाही राहिली आता. तेव्हा चंदू त्या दिवशीच्या वृत्तपत्रामध्ये
आपला जिवलग मित्र मोहनचं नाव आणि त्याचा फोटो बघतो. तो त्याला 20 वर्षांनंतर सुद्धा नीट ओळखू शकला. अरे वा, मोहन आता मोठा माणूस झाला आहे. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी जर मोहनकडे पैशांची मदत मागितली तर तो माझी नक्कीच मदत करेल. तो नाही नाही म्हणणार, हे मला चांगलंच माहित आहे. चंदू मोहनकडे पैसे मागण्यासाठी शहरात त्याच्या ऑफिसमध्ये जातो. तेव्हा मोहन त्याच्या मित्रांसोबत ऑफिसमध्ये पार्टी करत असतो. अरे हे काय, अशा प्रकारच्या ऑफिस मध्ये काम करण्याऐवजी पार्टी चालू आहे. अरे ओ सिसोदिया, आपण जो स्कॅम केला आहे त्या स्कॅम बद्दल कोणाला काही समजता कामा नये. हो हो मोहन, तू काळजी करू नकोस, तू फक्त दारू पी. तेव्हा मोहनचं लक्ष चंदूकडे जातं आणि तो त्याला भेटायला जातो. मोहन, मी चंदू, मी तुझा लहानपणीचा जवळचा मित्र. कसा आहेस रे तू? खूप प्रगती केली आहेस तू. हे सगळं बघून मला खूप आनंद झाला आहे. माहितीये तुला? कसा आहेस तू? अच्छा, मला वाटलं कोणी एखादा नोकर किंवा वॉचमॅन आलाय. सॉरी मित्रा, पण मी तर तुला विसरलोच होतो बघ. तू मला उद्या भेट. मी आता माझ्या काही मित्रांबरोबर आहे, पार्टी करतोय. पण मोहन, माझं म्हणणं तर ऐकून घे. अरे कोण आहे हा मोहन? अरे मित्रा, तुझ्याशिवाय पार्टीमध्ये मजा येत नाहीये. अरे एक गरीब मित्र आलाय, त्याला भेटायला आलोय. चल चल लवकर निघ इथून आता, समजलं? मी तुला उद्या भेटतो. पण मोहन, माझं म्हणणं तर ऐकून घे. मोहनचे गार्ड्स चंदूला ऑफिसमधून बाहेर काढतात आणि बिचारा चंदू रिकाम्या हाताने गावी परत येतो. चंदूचं मन खूपच दुखावलं गेलं होतं. मला सर्वात जास्त या गोष्टीचं वाईट नाही वाटलं की मला पैसे नाही मिळाले, तर ह्या गोष्टीचं वाटलं की माझा मोहन, माझा लहानपणीचा मित्र, माझा सवंगडी, त्याने माझा अपमान केला आणि त्याच्या ऑफिसमधून मला हकलवून दिलं. श्रीमंत झाल्यानंतर तो आपल्या या गरीब मित्राला पूर्णपणे विसरला आहे. चंदू निराश होता. तो चालत चालत जंगलाच्या मार्गाने आपल्या घराकडे जात होता. तेव्हा त्याला एका झाडाजवळ एक सुंदर असा मोठा आरसा दिसला. त्या आरशाला बघून चंदू भारावून जातो. अरे वा, हा आरसा तर खूप सुंदर आहे. माझ्या घरी तर एकही आरसा नाहीये, त्यामुळे हा आरसा जर मी घरी घेऊन गेलो तर हेच योग्य राहील. चंदू त्या सुंदर अशा आरशाला त्याच्या घरी घेऊन जातो. रात्री अचानक त्या आरशातून एक दिव्य प्रकाश बाहेर येताना दिसतो आणि त्या आरशातून एक आवाज येतो. चंदू, मी एक जादूचा आरसा आहे. जादूचा आरसा? हो, जादूचा आरसा. तू माझ्याकडे जे मागशील ते मी तुला नक्कीच देईन. तू एक इमानदार व्यक्ती आहेस आणि म्हणूनच मी तुला माझा मालक म्हणून निवडलं आहे. आता तुझी वेळ आली आहे श्रीमंत होण्याची. चंदू त्या आरशाच्या चमत्काराने चकित होऊन जातो. तो जे काही मागायचा आरसा त्याला ते सर्व द्यायचा आणि थोड्याच दिवसांनी गरीब चंदू त्या गावचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतो आणि तो गरिबांचं खूप भलं करतो. तर दुसरीकडे मोहनचा शहरातील व्यवसाय पूर्णपणे तोट्यात जातो आणि त्याची इच्छा नसताना देखील त्याला पुन्हा गावी यावं लागतं. आणि तेव्हा त्याला माहित पडतं की चंदू श्रीमंत झाला आहे. तो चंदूला भेटायला जातो. तेव्हा तो चंदूला जादूच्या आरशातून काही सुवर्ण मुद्रा घेताना बघतो. अच्छा, असं का? तर हे रहस्य आहे का या गरीब चंदूचं श्रीमंत चंदू होण्यामागचं? आता हा जादुई आरसा नक्कीच माझा होणार. चंदू तिथून गेल्यानंतर मोहन त्या जादूच्या आरशाची चोरी करायला जातो. तेव्हा तो जादूच्या आरशामध्येच कैद होऊन जातो. नाही, वाचवा मला, या आरशातून बाहेर काढ चंदू. मोहनचं ओरडणं ऐकून चंदू खोलीमध्ये परत येतो आणि तो आरशात कैद असलेल्या मोहनला बघून आश्चर्यचकित होऊन जातो. मोहन, तू तिकडे? मला माफ कर चंदू. शहरातील माझ्या बिझनेस मध्ये लॉस झाला होता आणि ज्यामुळे मला पुन्हा गावी यावं लागलं. आणि मी जेव्हा तुझ्या या जादुई आरशाला पाहिलं तेव्हा मी तो चोरण्यासाठी आलो आणि मग मी स्वतःच यामध्ये कैद होऊन बसलो.
मला माफ कर मित्रा. हाव असणं ही खूप वाईट गोष्ट आहे. ही गोष्ट मला आज समजली. जेव्हा तू शहरात मला भेटायला आला तेव्हा मी तुझ्याशी नीट वागलो नाही. मला माफ कर चंदू माझ्या मित्रा. लालची तर तू लहानपणापासून होतास मोहन, आणि आज जे तुझ्या बरोबर झालंय ते तुझ्या वाईट कर्मांचीच फळं आहेत मोहन. माझी खूप मोठी चूक झाली चंदू, मला माफ कर मित्रा. माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या आई वडिलांचं काय होईल सांग ना. माझी बायको आणि माझा मुलगा, त्यांची काळजी कोण घेईल? लवकरात लवकर मला या आरशातून बाहेर काढ चंदू. मी तुझ्या समोर हात जोडतो. तुला आपल्या मैत्रीची शपथ मित्रा. ठीक आहे. जादूचा आरशा, मी मोहनला बाहेर कसं काढू शकतो? जर तुला मोहनला बाहेर काढायचं असेल तर तुला स्वतःचे प्राण द्यावे लागतील. जादूच्या आरशाची ही गोष्ट ऐकून चंदू आणि मोहन दोघेही चकित होतात, आणि जो मोहन थोडा वेळ आधी आरशातून बाहेर येण्याची गोष्ट करत होता तो आता चंदूला आपला निर्णय बदलण्याची विनंती करतो. नाही चंदू, तू असं काही करू नकोस. मी माझी शपथ मागे घेतो. तुला हे सुखाचं आयुष्य कित्येक वर्षानंतर मिळालं आहे. तू त्याचा आनंद घे. तू स्वतःचे प्राण देऊ नकोस. मी तुला विनंती करतो मित्रा. नाही मोहन, तू माझा जिगरी मित्र आहेस. मी तुला तुझ्या कुटुंबापासून दूर नाही करणार. स्वतःची काळजी घे मित्रा. जातो मी. एवढं बोलून चंदू विष पितो आणि मोहन जादूच्या आरशातून बाहेर येतो. माझ्यामुळे हे सगळं काय झालं चंदू? काहीतरी कर जादूच्या आरशा. प्लीज माझ्या मित्राला पुन्हा जिवंत कर. मला वाटलं की तू चंदूला मरू देशील, पण नाही. तू त्याला रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलास. इथेच तुम्हा दोघांची मैत्री दिसली. ही परीक्षा मी फक्त तुझ्या मित्राला आजमावण्यासाठी घेतली होती, जेणेकरून मला समजेल की तुला खरंच तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे की नाही. शेवटी जादूचा आरसा चंदूला पुन्हा जिवंत करतो आणि दोन्ही मित्र एकत्र येतात आणि आनंदाने राहू लागतात.